पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 36. माझे परमस्नेही. सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देत असताना साहेब म्हणाले, माझ्या जीवनातील स्नेहसोबती मी तुम्हाला देत आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्यांना या थोर ग्रंथांनी जवळ केले. मला जगात त्यांच्या इतका परमस्नेही दुसरा कोणीच नाही. म्हणूनच एकही पुस्तक दुसऱ्याला देणे माझ्या जीवावर येते. मला समाजाने दूर लाथाडले. जगापासून मी दूर झालो. साऱ्यांनी मला दूर केले, परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला. म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावायचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते. माझे ग्रंथालय खरेदी करणे म्हणजे माझा प्राण मागण्यासारखे आहे. मी एकदा वाचावयास किंवा लिहावयास बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. मी रात्रभर वाचित वा लिहित बसलो तरी मला थोडा देखील थकवा येत नाही. अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झालेली आहे की अमुक ग्रंथावरील महत्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळी, हे वाक्य किंवा हे शब्द महत्वाचे आहेत असे मी सांगू शकतो. विद्या हे माझे उपास्य दैवत आहे. मी त्याची 24 तास पूजा करीत असतो. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तकं मला शिकवितात, मला नवी वाट दाखवतात, म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात. स्नेहसोबती जोडण्याची कला माझ्या ठायी नाही. माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसते व त्यामुळे मजजवळ येण्यास लोक कचारतात असे म्हणतात. असे असणे काही अशक्य नाही, पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो ही गोष्ट मात्र खरी आहे. प्रोफेसर आने साकी व मिस्टर एडमंडस या दोघा पंडितांनी बुद्धाची शिकवण व ख्रिस्ताची शिकवण याविषयी एक तुलनात्मक असा महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्माण केलेला आहे. यावरून दिसून येते की ख्रिस्ताची शिकवण म्हणजेच बुद्धाची शिकवण होय. हे त्यांनी एका बाजूला बुद्धाचे प्रमेय व दुसऱ्या बाजूला बायबलमधील ख्रिस्ताचे प्रमेय घेऊन त्यांची साधर्म्य अगदी तंतोतंत पटवून दिले आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून जनतेच्या हाती द्यावे असे माझ्या मनात आज कित्येक वर्षापासून आहे. मी हे ग्रंथ अगदी जीवापलीकडे जपून ठेवतो व सहसा कोणाला देत नसतो. पण काही मंडळींनी अत्यंत आग्रह केल्यामुळे मी एक भाग माझ्या मित्राला वाचण्यास दिला. तो त्यांनी हरवून टाकला. हा माझ्या अत्यंत आवडीच्या व दुर्मिळ असलेल्या ग्रंथाची अशा तऱ्हेने विल्हेवाट लागल्यामुळे मला अतिशय वाईट वाटले. पुन्हा मला त्या ग्रंथाचे दोन्ही भाग विकत घ्यावे लागले. एका पुस्तक विक्रेत्याजवळ ते मला अनपेक्षितपणे मिळाले. लवकरच त्या ग्रंथाच्या भाषांतराचे काम मी सुरू करणार आहे. बडोदा कचेरीतील अधिकाऱ्याने विचारले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मला जे काम देण्यात येते ते मी एक पळही व्यर्थ न घालविता संपवतो व मग काही काम नसेल तेव्हा इतरांप्रमाणे गप्पा मारीत न बसता पुस्तके वाचतो. शिवाय मला येथील लोक अस्पृश्य म्हणून नावे ठेवतात व म्हणून मला त्यांच्यात मिळून मिसळून बसताही येत नाही व गप्पाही मारता येत नाहीत. भीमराव कचेरीत काम संपवून लायब्ररीकडे चालले तेव्हा एक अधिकारी म्हणाला, चालले साहेब लायब्ररीचे नाव सांगून भटकायला. तेव्हा भीमराव म्हणाले, हे पहा, तुम्ही माझ्याबरोबर चला लायब्ररीत, म्हणजे मी त्या लायब्ररीतील किती पुस्तके वाचलीत व किती टिपणे काढलीत ती मी दाखवितो तुम्हाला. दुसऱ्या दिवशी टिप्पणाचा जाड जाड 12 वह्या सदर अधिकाऱ्याला दाखविले व म्हटले, तुम्ही बडोद्याला 12 वर्ष राहता, सांगा पाहू तुम्ही किती पुस्तके वाचलीत. यावर तो अधिकारी खजील झाला. रट्टू गहिवरले. 1956 सालच्या मार्चमध्ये एका शनिवारी त्यांनी उद्या सकाळी लवकर ये असे रट्टूंना सांगितले. ते त्या महान ग्रंथाचा उपोद्घात लिहित होते. रट्टू रविवारी सकाळी आले. बाबासाहेब तसेच खुर्चीवर बसून लिहित होते. 5 मिनिटं झाली तरी बाबासाहेबांचे लक्ष त्यांच्याकडे गेलेच नाही. रट्टूंनी मुद्दाम टेबलावरील 2 पुस्तके हलविली. त्यावर बाबासाहेबांनी वर पाहिले आणि तू अजून घरी गेला नाहीस का असे रट्टूला विचारले. तेव्हा रट्टू म्हणाले, मी मध्यरात्री घरी जाऊन आता सकाळी पुन्हा आपली सेवा करावयास परत आलो आहे. त्यावर बाबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे मला वाटलं तू घरी गेलाच नाहीस, इथेच माझ्याजवळ उभा आहेस. दिवस उजाडला हे मला माहीतच नाही. मी लिहितच बसलो होतो. मी इथून हल्लो देखील नाही. हे शब्द ऐकून रट्टू गहिवरले. बुद्ध मूर्तीपुढे सकाळी प्रार्थना केली व पुन्हा लेखनाचे काम सुरू केले. 15 मार्च 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाची प्रस्तावना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पूर्ण केली. रट्टूंना टंक लेखनासाठी वाचून दाखविली. परम स्नेही. रात्रभर बाबासाहेबांचं अध्ययन चालायचं, मनन व चिंतन व्हायचं. एकदा एके रात्री अध्ययनातून उठल्यावर बाजूला दिवे का लखलखतात म्हणून ते तिकडे आले. मी टाचण करीत बसलो होतो.
माझ्या पाठीमागे ते केव्हा येऊन उभे राहिले याची मला जाणीवच झाली नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी चमकून वळून पाहिलं. तो बाबासाहेबांची भव्य मूर्ती उभी. मी गांगरून गेलो. त्यांनी ममतेनं पाठ थोपटली आणि विचारलं, जेवण झालं तुझं? मी नकारार्थी मान डोलावली. छान, आपण दोघेही उपाशीच आहोत. चल चहा करू, ते म्हणाले. पहाटे 3चा सुमार होता. बाबासाहेबांनी स्वतः स्टोव्ह पेटवून चहा तयार केला, पण दुधाचं भांडं काही त्यांना गवसलं नाही. त्यांनी विचारलं, बाबा रे, तुला बिनदुधाचा चहा घ्यायची सवय आहे की नाही? मी उत्तर दिलं, अनेक वेळा बिनदुधाचा चहा घेतो मी. त्यावर ते हसून म्हणाले, वा छान, पण लक्षात ठेव, आपल्या जीवनात दुधाचा साठा केव्हाही गवसला पाहिजे. बाबासाहेबांचे हे तात्विक बोल. मग त्यांनी एक मोठा पाव काढला व त्याचे 2 समान भाग करून मग मला दिला. मी नको म्हणताच ते उद्गारले, अरे बाबा, या समानतेसाठीच तर आपला हक्क बजावला पाहिजे. प्रकरण 37. अपत्य प्रेम. दादासाहेब गायकवाड यांना पत्रात बाबासाहेब लिहितात, 8/11/1935. चिरंजीव यशवंतच्या प्रकृतीत काही सुधारणा नाही, म्हणूनच मी अतिशय चिंतेत आहे. दुसऱ्या पत्रात बाबासाहेब म्हणाले, चिरंजीव यशवंत आता थोडासा बरा आहे. मी त्याला मुंबई बाहेर पाठविणार आहे. राजरत्न मरण पावल्याबरोबर बाबासाहेबांना जे दुःख झाले ते दत्तोपंत पवारांना 16/8/1926च्या पत्रात सांगतात. पुत्रनिधनामुळे आम्हा उभयतात जो धक्का बसला आहे त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे आहे. आतापर्यंत 3 मुले आली आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या बाळांनी मूठ माती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढावला. त्यांची आठवण झाली की मन दुःखाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी जे इमले आम्ही बांधले होते ते ढासळले ते वेगळेच. आमच्या जीवनावरून हा दुःखाचा ढग वाहत आहे. मुलांच्या मृत्यूबरोबरच जीवनाला चव आणणारे मीठच नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन आळणी झाले आहे. बायबलमध्ये म्हटले ना, तुम्ही धरित्रीचे मीठ आहात. मिठाची चवच गेली तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? शून्यवत होऊन पडलेल्या माझ्या जीवनात या वचनाची सत्यता पटते. माझा शेवटचा मुलगा असामान्यच होता. त्याच्यासारखा मुलगा मी क्वचितच पाहिला असेल. तो गेल्यावर माझे आयुष्य तणाने माजलेल्या बागेसारखे झाले आहे. दुःखातिशयामुळे पुढे काही लिहावत नाही. दुःखाने खंगलेल्या तुझ्या मित्राचा तुला नमस्कार. दादासाहेब गायकवाडांच्या पत्रात 30/6/1949 साहेब लिहितात, मी घटना समितीच्या कामात अतिशय गुंतलो आहे. एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आपल्याला लिहावायचे होते, परंतु ते लिहू शकलो नाही. चिरंजीव यशवंताची लग्न करण्याची इच्छा आहे. त्याच्याकरता मी मुलगी पाहत आहे. एखादी चांगली मुलगी आपल्या पाहण्यात आहे काय? मुलगी पुढीलप्रमाणे असावी. 1. ती दिसावयास चांगली असावी. 2. तिला चांगले व्यक्तिमत्व असावे व दिसण्यास ती सुंदर असावी. 3. कुशलतेने ती चांगली असावी. 4. ती अगदीच लहान वयाची नसावी. ती पदवीधर नसली तरी चांगली सुशिक्षित असावी. हे फारच जरुरीचे पत्र म्हणून समजावे. नागपूरकडे अशी मुलगी आहे का हे कळवावे. गायकवाडांना दुसरे पत्र 5/6/1949. तुम्हाला माझे परवाचे पत्र पोहोचले असेलच. त्यात चिरंजीव यशवंताच्या लग्नाबद्दल मी लिहिले आहे. आपण इकडे आल्यास ठीक, म्हणजे आपण दोघे स्वतः त्यावर विचार करू. घटना समिती काही सुट्टीनिमित्ताने तहकूब होईल. मी फारच थकलो असल्याने विश्रांतीसाठी सिमला किंवा मसुरीला जाणार आहे. आपली चुकामुक होऊ नये याकरता आपण ताबडतोब यावे. श्री कवाडे येथे आले तेव्हा त्यांनी सांगितले की नागपूरमध्ये 3 मुली बऱ्या आहेत. त्यापैकी एकीची चिरंजीव यशवंत निवड करू शकतो. याकरिता आपण श्री कवाडे व चिरंजीव यशवंत यांची भेट घ्यावी. मी मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईन. मी हल्ली कोणालाच लिहिले नाही. 1 महिना होऊन गेला. मी कमलकांत यांनाही लिहिले नाही. याचे कारण मी मुंबईहून परत येथे आल्यावर प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आहे. पुन्हा माझ्या पायात वेदना सुरू झाल्या असून त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत. गिड्डीनेस येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाचन व लिखाण करता येईना. आता मला थोडेसे बरे वाटत आहे, म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आहे. चिरंजीव यशवंताच्या लग्नाबाबतचा तुमचा पत्रातील मजकूर कळला. तो त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न करण्यास मुक्त आहे. त्याने नागपूरकडील मुली का नाकारल्या, त्या कशा दिसतात याची मला माहिती नाही, पण त्या चांगल्या सुशिक्षित होत्या. यशवंत शिकलेल्या मुलीशी लग्न करू इच्छित नाही असे वाटते. म्हणूनच तो अशिक्षित मुली पसंत करण्याच्या मागे आहे. त्याच्या या विचाराशी मी सहमत नाही. मी श्री राजभोज यांची मुलगी पाहिली नाही. त्यांची जात वेगळी आहे, म्हणून मी लग्नास नकार देणार नाही, कारण अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. चिरंजीव यशवंतरावांच्या लग्नास सविताबाई उपस्थित होत्या.
बाबासाहेब नव्हते. भाऊराव गायकवाडांच्या पत्रात साहेब लिहितात, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्धार केला होता, परंतु आता दुसरा विवाह करण्याचा मी निर्णय ठरविला आहे. जी सुगृहिणी असून वैद्यकशास्त्रात पारंगत आहे अशा पत्नीची मला आवश्यकता आहे. दलित समाजात अशी स्त्री सापडणे अशक्य असल्याने मी एका सारस्वतबाईची निवड केली आहे. आपला एक सहकारी माझा मुलगा यशवंत आणि माझी नियोजित पत्नी शारदा यांची मने एकमेकांविषयी कलुषित करीत आहोत हे मला कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे. मुलाच्या भवितव्याचा प्रश्न साहेबांना चांगलाच भेडसावत होता. आपल्या मुलाला एखाद्या धंद्यात गुंतवावे असा बाबासाहेबांच्या मनात गेली 4 वर्ष विचार सुरू होता. म्हणून नवल भतेना या पारशी स्नेहाला पत्र पाठवून मुलाला व पुतण्याला धंद्यास लावण्यास कळविले. हे घडले तर मला शांतपणे मरण येईल. बाप आपल्या मुलाच्या हितासाठी जसा झटतो तसा तू माझ्या मुलासाठी झटून त्याला काहीतरी सतत चालेल असा धंदा शिकव. त्याप्रमाणे नवल भतेना यांनी मुलास व पुतण्यास एक धंदा काढून दिला. परंतु बाबासाहेबांचे पितृहृदय त्या धंद्यातील अपयशामुळे निराशेने चांगलेच पळून निघाले. प्रकरण 38. अखेरचा संदेश. पंतप्रधान नेहरू यांच्याशी मतभेद असलेल्या विचारवंतांचे म्हणणे लोक मुळीच ऐकावयास तयार नाही. साहेब सुस्कारा टाकून म्हणाले, ज्या देशात पूर्वी ग्रहदूषित मनाचे लोक असतात त्या देशात जन्म घेणे हे मोठे पाप आहे. मला सर्व बाजूंनी शिव्याशाप खावे लागले तरी मी केलेले कार्य पुष्कळच मोठे आहे. मी माझे कार्य मृत्यूपर्यंत चालू ठेवीन असे म्हणून ते रडू लागले. एके दिवशी नानकचंद रट्टूंना ते म्हणाले, माझ्या लोकांना सांग की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालापेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे. महत् प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा, पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना संदेश आहे. प्रकरण 39. अखेरचे राजकीय भाषण. नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या पक्षातील लोकांची सभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले, मला माहीत आहे की तुम्हास धर्मापेक्षा राजकारणात अधिक उत्साह वाटतो, परंतु मला राजकारणापेक्षा धर्मात विशेष रस वाटतो. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने दलित वर्गात स्वाभिमान व आत्मप्रतिष्ठा निर्माण केली आहे, परंतु वर्गीयांनी आपल्यामध्ये आणि इतर समाजामध्ये एक मोठी भिंत उभी केली आहे. परिस्थिती अशा थराला आली आहे की अस्पृश्य वर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत. तेव्हा त्यांनी ज्या लोकांना दलितांच्या घराण्यांविषयी सहानुभूती आहे त्यांच्या सहाय्याने एक राजकीय पक्ष स्थापावा आणि दुसऱ्या पक्षातील नेत्यांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करावा. आता परिस्थितीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. प्रकरण 40. बाबांचे थोरपण. मानपत्र समारंभ या कार्यासाठी भरविण्यात आलेल्या सभांच्या हस्तपत्रिका साहेबांना दाखविण्यात आल्या. त्यात साहेब DSCची पदवी घेऊन विलायतून येणार अशा अर्थाचे एक वाक्य होते. त्यावर साहेबांनी आक्षेप घेतला व ते रागाने लोकांना म्हणाले, ही पदवी मला अजून मिळालेली नाही. या पदवीचा निकाल 2-3 महिन्यांनी समजेल. तुम्ही खऱ्या वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती न घेता हे कार्य हाती घेतले हे बरे केले नाही. या गोष्टीबद्दल तुम्ही माझी संमती घेण्यास प्रथम यावयास हवे होते. माझ्या संमतीशिवाय तुम्ही सभा घेतल्या व हँडबिले काढलीत. यामुळे लोकांना वाटेल की हे करण्यास मी तुम्हाला सांगितले व पदवी मिळण्याच्या अगोदरच हा गृहस्थ मानपत्र घेण्यास उतावीळ झालेला आहे. वरच्या वर्गाचे लोकही म्हणतील की बघा, महार विलायती शिक्षण घेऊन आला आणि आपल्या लोकांकडून दिवे ओवाळून घेऊ लागला. मी शिक्षण घेतले हा मोठा प्रताप नाही. समाजाकडून मानपत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे काय कार्य झालेले आहे. मी जेव्हा समाजासाठी भरीव कार्य करीन तेव्हा तुम्ही मला मानपत्र द्या, ते मी आनंदाने स्वीकारीन. आता ते स्वीकारणार नाही. श्री खैर मोडे बाबासाहेबांचे चरित्र लिहिणार आहेत व त्यासाठी माहिती गोळा करून ठेवित आहेत हे वर्तमान साहेबांना कळलेले होते. ते आपल्या चरित्राची माहिती सांगण्याची टाळाटाळ करीत होते. ते म्हणाले, अरे मी पदव्या मिळविल्या, 4 पुस्तके लिहिली, यापेक्षा मी विशेष असे काय केलेले आहे. मग माझे चरित्र तू आताच का लिहावेस. माझ्या हातून समाजाचे काही भरीव कार्य झाले तर मग माझे चरित्र लिहिण्यास काहीतरी सारस्य आहे. मी 80 वर्ष जगणार आहे व एवढ्या काळात समाजाचे हित होईल असे पुष्कळ कार्य करणार आहे. 30-40 ग्रंथ लिहिणार आहे. धर्माचे आंदोलन करणार आहे. या सर्व गोष्टी माझ्या हातून झाल्या तर मग माझ्या चरित्राला काही महत्त्व येईल.
इलाका शहर दंडाधिकारी चिमणलाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आंबेडकर यांचे अभिनंदन करण्यासाठी समारंभ घेण्याचे ठरविले. संमती घेण्यास लोक गेले असता त्यांना नम्रपणे म्हणाले की मला मानपत्र नको. मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही. मला परमेश्वर कृपेने संधी मिळाली म्हणून मी शिकलो. माझ्याप्रमाणेच इतरांना संधी मिळाली तर तेही माझ्याप्रमाणेच मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील. यास्तव तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमविला असेल तो आपल्या अस्पृश्य जातीतील लायक विद्यार्थ्यास देण्यासाठी उपयोगात आणा. लंडनला जाताना बोटीवर चढताना गगनभेदी जयजयकार झाला. त्याबाबत बाबासाहेब म्हणाले, ही जयजयकाराची प्रदर्शने मला बेचैन करतात. या जयजयकाराने व्यक्त केली जाणारी विभूतीपूजेची भावना माझ्या लोकसत्तात्मक प्रवृत्तीला व्यथित व उग्र करून सोडले. हे जयजयकाराचे सोहळे माझ्या मनाला कष्टदायी वाटतात. आपल्या लोकांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या अपेक्षा त्याच्याविषयीच्या कर्तव्याचे मला तीव्र स्मरण करून देतात. एखाद्या वेळेस असे वाटते की जगात एकटे असावे, शांत व स्वतंत्र जीवनक्रम उपभोगता यावा. अशा तऱ्हेच्या सुशांत, अलिप्त आणि बिनभानगडीच्या आयुष्यक्रमाची आवड माझ्या इतकी फारच थोड्यांना असू शकेल. अशा प्रकारच्या निवांत, सुखप्रद आयुष्यक्रमावर माझ्यापेक्षा अधिक हक्क तरी अन्य कोणाचा असू शकणार? दुःखाअंती सुख, अगर कष्टाअंती विश्राम हा सिद्धांत अचूक व सर्वांना लागू पडणारा असला तर मला पाहिजे असलेला निवांत, स्वतंत्र, अलिप्त असा जीवनक्रम मला यापूर्वीच लाभायला हवा होता. परंतु तो सिद्धांत मला लागू पडणार नाही हे मी आता समजून चुकलो आहे. गोंगाटाचा आयुष्यक्रम माझ्या 5वीला पुजलेला असून तो मला याच्यापुढे शेवटपर्यंत पुरून उरणार आहे.